सालियान प्रकरणामध्ये स्थापन झालेल्या एसआयटीचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे। एसआयटीमध्ये असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची बदली झाली आहे। या एसआयटीकडून राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर होणार होता। अद्याप एसआयटीकडून कोणताही अहवाल सरकारला देण्यात आलेला नाही। तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच बदली झाल्याने या प्रकरणामध्ये पुढे काहीही घडलं नसल्याची माहिती आता समोर येत आहे। तर सालियान प्रकरणातल्या एसआयटीचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे। सालियान प्रकरणामध्ये स्थापन झालेल्या एसआयटीचा रिपोर्ट अद्यापही प्रलंबित आहे। एसआयटीमध्ये असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे। या एसआयटीकडून राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर होणार होता। अद्याप एसआयटीकडून कोणताही अहवाल सरकारला देण्यात आलेला नाही। तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच बदली झाल्याने या प्रकरणामध्ये पुढे काहीही झालं नाही। एसआयटीचे प्रमुख राजीव जैन होते, तर एसआयटीमध्ये अजय कुमार बन्सल आणि चिमाजी आढाव यांचा समावेश होता। डिसेंबर 2023 मध्ये ही एसआयटी स्थापन करण्यात आली होती। एसआयटीमधल्या सर्व अधिकाऱ्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली। त्यावेळी मालवणी विभागाचे डीसीपी असणारे अजय बन्सल आता जालना जिल्ह्याचे एसपी आहेत। एसआयटीचे प्रमुख असणारे राजीव जैन यांची देखील बदली झाली। चिमाजी आढाव यांची देखील बदली झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, सालियान प्रकरणातला एसआयटीचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे, काय अधिक अपडेट्स? गंभीर स्वरूपाचे आणि तेव्हा अधिवेशनामध्ये या एसआयटी घोषणा केलेली होती। त्यानंतर मुंबई पोलिसांनी जी एसआयटी बनवली त्या नक्कीच कृष्णा, तुमचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। मात्र महत्त्वाची बातमी आहे की एसआयटीकडून राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर होणार होता, मात्र अधिकाऱ्यांचीच बदली झाल्यामुळे हा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे। 2023 मध्ये या संदर्भात एसआयटीची स्थापना झाली, अधिकारी देखील नेमण्यात आले, मात्र हे अधिकारी बदलून गेले आणि आत्तापर्यंत हा अहवाल सरकारला प्राप्त झालेला नाही। एसआयटीतल्या सर्वच अधिकाऱ्यांची बदली झाली, त्यानंतर हा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे। एसआयटीकडून राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर करण्यात येणार होता, मात्र आत्तापर्यंत कोणताही अहवाल सरकारला सादर झालेला नाही।